यश आणि नॉन स्ट्रायकिंगला ओंकार थापरे. खऱ्या अर्थानं यश आणि ओंकारची जोडी म्हटली तर सावडे मध्ये एक मोठं नाव या जोडीचं. सलामी जोडी एक दुहेरी 3 धावांवर नेहमीच उभार देतो तो ओंकार आणि यश याची जोडीमध्ये येते. स्ट्रायकेटवर ओंकार वैयक्तिक पहिलं संघाचं पर्यटक जोड विराज. 2 षटकांसाठी नरेशजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागू आहे. एक सुरेख ऑफच्या पट्ट्यात चेंडू खेळतो, चेंडू दिशेने त्याचं काम करतोय. दरम्यान 3 धावानं वैयक्तिक संघाचं खातं उघडलं जातंय. दरम्यान ओम नॉन स्ट्रायकिंगला पाहूया पुण्याला आक्रमक असणारा खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये अतिशय मोठं नाव म्हणून ओंकार खापरेला पाठवलं. या ठिकाणी पाहिजे जोरदार पिला हलक या ठिकाणी पात्रांनी काय होतो आणि 2 धावेनं धावांची स्थिती बनते. ओंकार खापरे आपण 2 धावेनं खातं उघडतोय आणि या 2 धावेनं स्थितीमध्ये बनते ती बिनबाद 5 धावा. मर्यादित 2 षटकाचा असणारा सामना पाहतोय आपण. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. दरम्यान ओंकार खापरे स्ट्रायकेटवर सज्ज, विराजचा सामना सज्ज. ऑफच्या पट्टी चेंडू दिशेत येतोय. या ठिकाणी पहिली धाव चोरटी घेतली आणि सलग दुसरी धाव केली तर माणूस या ठिकाणी काय घडणार. इथे मात्र एक धावची चान्स सोडला गेलाय. 2 धावेनं सामना म्हणतोय ओंकार आणि ओम. दरम्यान या 2 धावेनं स्थिती मात्र बनते ती 7 धावांवर. पहिले षटक आघाडीवर असताना श्री गणेश डेरवण यांच्या माध्यमातून पहिल्या षटकात घोळलाय विराज बुदर. दरम्यान थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पॉईंट दिशेने खेळून चेंडूला मात्र दिशेने येतोय. या ठिकाणी 2 धावांचा निर्माण केल्या. 2 धावेनं आपल्या खात्यात भर पडते आणि या 2 धावेनं स्थिती मात्र बनते ती बिनबाद 9 धावांवर. क्षेत्ररक्षणावर नजर टाकतोय. थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. थोडासा पुढे जातोय. ऑफच्या पट्ट्या पुढे चेंडूला दिशेने येतोय आणि इथे मात्र थोडस खराब क्षेत्र पाहायला मिळते आणि याच खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा तिसऱ्या धावेकरता होतोय. धावसंख्या होते ती 12 धावा. बिनबाद 12. पहिल्या षटक आघाडीवर असणार ओम अर्थात ओमी ज्याला लाडाने म्हटलं जातं तो स्ट्रायकेटवर विराजचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. थोडंसं उंच फटका पडला प्रयत्न. या ठिकाणी मात्र कोर्टात गोल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र झेल ड्रॉप होतोय आणि निश्चितच एका धावेवर समाधान मानतोय तो ओमकार आणि ओमी. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 13. नॉन स्ट्रायकिंगला ओंकार खापरे कितपत धावता डोगर उभा करू शकतो. ऑफच्या पट्ट्यात सूर्य फटका चेंडू खाली गोल्टी क्षेत्र आहे. दरम्यान बाउंड्री लाईनवर चेंडू कलेक्ट होतोय. तत्पूर्वी 3 धावा जोडली गेली आहेत आणि या 3 धावेनं स्थिती मात्र बनते ती 16 धावांवर. मग खेळाडू म्हणून जिथे नावाचा आपण सावडेमध्ये उल्लेख करतो तोच ओंकार. या दरम्यान सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक तर झेल ड्रॉप होतोय. खराब क्षेत्राचा फायदा ओंकार आणि ओमीला होतोय आणि या 3 धावेनं पुन्हा एकदा आपल्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते ती बिनबाद 19 धावांवर. स्ट्रायकेटमध्ये सरा थोडीशी अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारचं आक्रमण करतोय. इथे मला खराब थ्रो. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा धावित होता सुरेख फेक आणि ओंकार खापरेला मात्र पॅवेलच्या दिशेने पाठवतोय. धाड होतोय. पहिला धक्का बसतोय 21 धावांवर. पाहतोय या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू स्लोवर चेंडू. मागची बॅटचा पट्ट्यात येत नाहीये. चेंडू मात्र विसवतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान धावसंख्या थांबलेली. पुन्हा पुढे सज्ज उंच फटका थुंड गगनचुंबी फटक्याचं रूपांतर जात आहे षटकाराकरता. जवळजवळ मंगीची त्यांच्या खिशाला कातली बसू शकते कारण मामू इतका हिटर बॅट्समन आहे की कोणत्या क्षणी षटकारांची आदर्शपैकी करू शकतो आणि धावसंख्या होते ती 27 धावा. 1 बाद 27 धावा. इकडे स्लोवर चेंडू टाकून मामूला चकवण्याचं काम हा छोटा पॅक पण धमाका करतो का. इथे पण तसंच घडत नाही. या ठिकाणी मात्र गगनचुंबी फटका हा मात्र षटकार. 500 मात्र गेले. जाधव साहेबांच्या खिशाला कात्री 501 रुपयाचं करता म्हणजे 17 धावा गमवणं गरजेचं आहे. विराज बुदर येतोय. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर स्वागत करतोय, सन्मान करतोय. पहिल्या चेंडूवर आपला खाता उघडतोय. इथे मात्र पुन्हा एकदा यश येतोय स्ट्रायकेटवर. छोटा पॅक बडा धमाका. नेहमीच आपल्या धावांचे आक्रमक केली करताना या ठिकाणी मात्र घोषित रूपात 1 धाव अविनाशच्या माध्यमातून. दरम्यान ऑफची पट्ट्यात पुढे चेंडूला दिशा येतोय. चेंडूला मात्र धाडण्याचं काम करतोय. 2 धावा जोडले गेलेत आणि तिसरी धाव
सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचा नजरांना सादर करतोय आणि या 3 धावेच्या स्थिती मात्र बनते ते बिन बाद 4 धावा. षटकाराचा आतषबाजी करण्यासाठी सज्ज होतो का पाहूया. दरम्यान 17 धावा प्रत्येक षटकामध्ये जोडणं गरजेचं आहे. इथं पण तसं घडत नाहीये कारण विराटला माहिती आहे की सलग प्रत्येक चेंडूवर 3 धावा जमू शकतो. पहिला जयस्वाल खराब क्षेत्ररक्षण दरम्यान 3 धावा आणि या 3 धावेने धावसंख्या होते बिन बाद 8. एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ पाहतोय. सुरेख फेक करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. ओंकार मात्र ओम मात्र कोणत्या प्रकारचा चूक करत नाहीये आणि यशला मात्र माघार द्यावं लागतंय. पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज होतोय. सुरेख फटका स्ट्रेट डाईव्ह होतोय. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आणि याच खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा या ठिकाणी मिळतोय. दरम्यान षटक संपण्याची घोषणा होते आणि इथे मात्र धावांची स्थिती बनते 1 बाद 10. विराज बुदर स्ट्रायकेटर येतोय. ओंकार खापरे बॉलिंग ओंकार सुरे बॉलिंग करतोय. या ठिकाणी सुरेख फटका सुरेख चेंडू आणि चेंडूकडे मात्र येतोय कैलास जयस्वाल. कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये आणि दुसरा धक्का बसतोय तो विराज बुदरच्या रूपात श्री गणेश ढेरवण संघाना. सुरवे सुरेख फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र 3 कामगिरी होते आणि एक अचूक झेल टिपला होतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात तिसरा धक्का बसतोय तो श्री गणेश ढेरवण संघाला. दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना असेल. सुरेख फटका सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी मात्र चौकार लगावला जातोय. चौकारण्याची धावांची स्थिती मात्र बनतीये ते 14 धावा. पराभवाची छाया असलेला श्री गणेश ढेरवण संघ आपण पाहतोय. मात्र अति चांगल्या प्रकारची कामगिरी पाहिली होती आपण पहिल्या सामन्या दरम्यान. ओंकारचा स्पेल मात्र अतिशय अप्रतिम चालतोय. ओंकार सुर्वे इथे मात्र 2 षटके